पंढरपूरला येऊन सुद्धा जर या ठिकाणी दर्शन नाही केलं तर तुम्हाला रिग्रेट होईल, कारण की पहिली गोष्ट तर हे मंदिर गोवर्धन पर्वतावरती आहे. दुसरी गोष्ट, माता रुक्मिणींचा रुसवा काढल्यानंतर सर्व गोपाळांनी भगवंतासोबत इथेच जेवण केलं म्हणून त्याला गोपाळ काळा असे सुद्धा म्हणतात. तिसरी गोष्ट, भगवंतांनी संत जनाबाई सोबत ज्या जात्यावरती दळणदळलं होतं तेच जातं आज सुद्धा इथे आहे आणि मी सुद्धा भगवंतांनी स्पर्श केलेल्या या जात्यावरती दळणदळलं. चौथी गोष्ट म्हणजे संत जनाबाईचा आपल्याला इकडे संसार बघायला मिळतो. खूप सारे त्यांचे भांडे असतात, वस्तू असतात, त्यांचं मंदिर सुद्धा असतं. त्यासाठी आपल्याला भुयारी मार्गातून जाऊन विठ्ठलाचं आणि संत जनाबाई यांचं दर्शन होतं आणि इथे तुम्हाला संत जनाबाईच्या गोधडीचं सुद्धा दर्शन होईल. या मंदिरात मला एक अनुभव आला, तो म्हणजे भक्तांना इथे थांबवून त्यांच्याकडून पैसे घेत होते. हे मला चुकीचं वाटलं. तुम्ही नक्कीच या मंदिरात व्हिजिट केलं पाहिजे आणि जमताय तर 50-100 रुपये तुम्ही नक्कीच या मंदिरामध्ये दान केले पाहिजेत, कारण की शेवटी आपली संस्कृती आपल्याला जपायचं असेल तर आपल्यालाच सपोर्ट करावा लागेल.